भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे आणि राज्याच्या निवडणुकांसाठी अतिरिक्त कुमक इतर राज्यांमधून आता येणार आहे। मध्य प्रदेश, गुजरातमधले भाजपचे आमदार पदाधिकारी हे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जातील, तिथली परिस्थिती बघतील आणि त्यानुसार निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे। आपल्याबरोबर भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आहेत। सर, अतिरिक्त कुमक आपल्याकडे येते, हे कसं पुढचं वाटचाल असणार आहे? नाही, तुमच्या परिभाषेमध्ये त्याला अतिरिक्त कुमक म्हणा। आमच्यासाठी हा एक संघटनेतला नियमित चालणारा कामकाजाचा एक भाग आहे। कारण फक्त निवडणुकीसाठीच फक्त लोक येतात असं नाहीये। एरवी संघटनात्मक ज्या जबाबदाऱ्या असतात, कधी कधी सभासद नोंदणी मोहीम असते, मग त्याला प्रमुख नेमलेलं असतं। त्याच्यामुळे ज्याला महाराष्ट्राचा प्रमुख नेमलाय, ज्याला देशातून कोणी प्रभारी महाराष्ट्रासाठी नेमलेले असतात, कोणी विभागासाठी नेमलेले असतात, तर त्यावेळेला त्या भागाचा प्रवास करणं, वेळ काढणं, ज्यांना ज्यांना वेळ देण्यासाठी वेळ आहे, ज्यांना या विषयाचं साधर्म्य समजतं, तर अशा लोकांची एक यादी करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाते। कोणाकडे एक वेगळ्या जिल्ह्याची असेल, कोणाची प्रदेशाची असेल, केंद्र स्तरावरून, राज्य स्तरावरून आणि जिल्हा स्तरावरून तिन्ही स्तरावरती ह्या अशा प्रकारच्या नेमणुका देऊन जबाबदारी दिलेली असते। योगायोगानं तुम्ही आता जेव्हा विचारताय तेव्हा येणाऱ्या निवडणुकीचा माहोल आहे म्हणून त्याला तुम्ही निवडणूक म्हणून बघा, परंतु संघटनेमध्ये अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या ह्या सातत्यानं चालू असतात। पण आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत आपले जे नेते आहेत, तुमचं काम चालूच आहे, पण मग त्याची रचना कशी असते, काय काम केलं? याच्यामध्ये विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपच नाही, जनसंघाच्या काळापासून अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात की एखाद्या प्रदेशामध्ये निवडणूक असते तर दुसऱ्या प्रदेशातल्या लोकांना त्या ठिकाणी बोलावून एकतर हा एक राष्ट्रीय समज येण्यासाठी एक चांगला विषय असतो। राष्ट्रीय विचारावर काम करणारे कार्यकर्ते असतात। पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी हे काही व्यक्ती म्हणून काम करत नसतात। एक राष्ट्रीय विचार असतो, निवडणूक चिन्ह असतं आणि त्यावेळेला उमेदवार हा नाममात्र असतो। पक्षाची विचारधारा, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे, त्याच्यामुळे एका प्रदेशातल्या दुसऱ्या प्रदेशात तिथल्या निवडणुकीला संघटनात्मक निवडणुकीमध्ये सहकार्य करायचं म्हणून जात असतात। कारण निवडणुकीचे मुद्दे हे स्थानिक असतात, त्या त्या राज्यातले असतात। बाहेरचा माणूस जाऊन तिथं आणखीन काय करणार फारसं। परंतु संघटनेच्या रचनेमध्ये संघटनेचे कार्यकर्ते कार्यप्रवण करण्यासाठी, अनेक व्यवस्था लावण्यासाठी माणसं भरपूर असतात सगळीकडे, परंतु एक शिस्तबद्ध यंत्रणा पक्षाची असते पहिल्यापासून असल्यामुळे वेगवेगळं। आता गुजरात जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा महाराष्ट्रातली बरीचशी माणसं, कारण बॉर्डरला जेवढे जिल्हे असतात प्रदेशाच्या, त्यांना आता कर्नाटकात जर निवडणूक असतील तर सोलापूर, कोल्हापूर याच्यातले लोक जास्त असतात। गोवा असेल तर तिकडले कोकणातले लोक जास्त असतात। एमपीचं इलेक्शन असेल तर धुळे वगैरे जळगावकडली माणसं तिकडे जातात। आता गुजरातचं जेव्हा बॉर्डर असते, नाशिक साहजिकच गुजरातला जवळ पडलं, असं गुजरातचे काही कार्यकर्ते या भागात पण येतील। उमेदवारांची चाचपणी करण्यापासून कुठले मुद्दे प्रचारामध्ये असावे असा काही विचार होतो का? याच्या राजकीय विषय अजिबात नसतो। हा निव्वळ संघटनात्मक विषय असतो। संघटनेच्या रचना असतात, संघटनात्मक जबाबदारी असते, त्यांना उमेदवाराविषयी, त्यांचा राजकीय विषय, त्यांचा काही विषय कोणाचाच नसतो। म्हणजे आम्ही जर तिकडे गेलो, आम्ही काही गुजरातचे उमेदवार ठरवायला जात नाही। तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये होता, तुम्ही काय काम करता? तुम्ही उत्तर प्रदेश वगैरे इतर राज्यामध्ये जाता? कसं आहे, ज्या संघटनेनं जबाबदारी दिलेल्या असतात ना, की शक्ती केंद्र प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुखांना जाऊन भेटणं, त्यांना काही कौटुंबिक अडचणी आहेत, काही व्यावसायिक अडचणी असतात, वेळ देऊ शकतात का, नसतील तर आणखी वेगळी जबाबदारी विभागून द्यायची का? मग बूथ प्रमुख आहेत, बूथ प्रमुखची काही अडचण आहे का, त्यांना भेटणं, त्यांना कार्यप्रवण करणं, काही अडचण असेल तर अडचण सोडवणं, 50 प्रमुखापर्यंत आहे की म्हणजे आम्ही जेव्हा जायचो तेव्हा 50 प्रमुखाला जाऊन भेटायचं, 50 प्रमुखाचा बॅच त्याच्या गळ्यात घालायचा, म्हणजे त्याकडे म्हणजे आणि तो 50 प्रमुख म्हणणार तो एक 60 मतदारांना 12-15 घरांमध्ये तो आठवड्याभर जातो। असं 50 प्रमुखाला भेटणं, बूथ प्रमुखाला भेटणं, शक्ती केंद्र प्रमुखाला भेटणं, वेगळ्या व्यवस्था लागल्यात का, प्रसिद्धी माध्यमांचं तिथं काम व्यवस्थित चालू आहे का, बैठका वेळेवर होत आहेत का, असे ज्या काही व्यवस्थित म्हणून जबाबदाऱ्या असतात, त्याच्याकरता चांगलं चाललं असेल तर चांगलं चाललंय, ठीक आहे, नसेल तर तिथं आपण काही मदत करू शकतो का, असा एक भाग। याचा आढावा जो दैनंदिन घेतला जात असेल किंवा 8 दिवसांनी घेतला, याचं रिपोर्टिंग आपण कोणाला करतात? नाही, याच्यामध्ये त्याचेच प्रमुख नेमले असतात ना। शेवटी शहराचे जे पदाधिकारी असतात त्यांच्याशी बोलतात, प्रदेशाचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलतात, त्यांच्या वतीने जर ते 10 जणांचा एक प्रमुख असतो ते त्याच्याशी आपसात बोलतात की यहाँ यहाँ करणे की यहाँ जरूरत आहे, की इथे ही गोष्ट करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, असं। पण हा निव्वळ संघटनात्मक विषय असतो, याच्यामध्ये राजकीय अभिनय अजिबात नसतो। एकूणच आपण बघतोय निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका भाजपला राज्यामध्ये बसला
त्यातनं कुठेतरी उभारी घेण्याचा प्रयत्न याही निवडणुकांच्या माध्यमातून केला जातोय। त्यामुळे आता जे महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी इतर राज्यातनं आमदार किंवा इतर पदाधिकारी येत आहेत, ते कितपत मदत करू शकतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।